जीवनाच्या प्रत्येक वळणावर दुःखात आधार देणारे आणि सुखात आनंद द्विगुणित करणारे जे माझे मार्गदर्शक हे चित्तंक आणि आपली माणसं आहेत, त्या सर्वांना माझ्याकडून गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि गुरु म्हणजे फक्त व्यक्ती नाही, तर आपल्याला योग्य दिशा दाखवणारा प्रत्येक अनुभव, प्रत्येक नातं, प्रत्येक शिकवण सर्वांच्या आयुष्यात ज्ञान, आनंद आणि यशाचा प्रकाश सदैव उजळत राहतो. आषाढ पौर्णिमेला साजरी होणारी गुरुपौर्णिमा ही आपल्या जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस आहे. महर्षी वेदव्यास यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. आई वडील, शिक्षक, मार्गदर्शक तसेच जीवनात योग्य वाट दाखवणारे प्रत्येक व्यक्ती ही आपल्या दृष्टीने गुरुच असते, नाही का? त्यांच्या ज्ञानामुळे, संस्कारामुळे आणि प्रेरणेमुळे जीवन अधिक समृद्ध आणि यशस्वी बनते. यंदा ही 29 जुलैला देशभरामध्ये आपण गुरुपौर्णिमा साजरी करत असतो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंचे आशीर्वाद घेतो, त्यांचे आभार मानतो आणि त्यांना मनापासून शुभेच्छाही देत असतो. आपल्या संस्कृतीमध्ये ही सुंदर अशी परंपरा आहे. आणि पुन्हा एकदा सर्वांना माझे जे पण चांगला विचार करतात, वाईट विचार करतात, माझ्या प्रत्येक सुखात दुःखात, माझ्या प्रत्येक वेळेस माझ्यासोबत असतात, त्या सर्वांना माझ्यापासून गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला, आज तुमच्यासोबत मी गुरुपौर्णिमेविषयीच थोडाफार म्हणजे थोडीशी माझ्याकडनं जेवढी थोडक्यात होईल तेवढी तुमच्यासोबत माहिती शेअर केली. त्याचबरोबर आता रुटीनसुद्धा मी तुमच्यासोबत सकाळपासून ते आपलं सकाळी 6 ते 9 पर्यंतचं रुटीन पण शेअर करणार आहे. तेवढ्या वेळामध्ये माझं काय रुटीन असतं तेही तुमच्यासोबत मी एकदा शेअर करणार आहे. आणि आज बनवणार होतं मस्त असं भरलेलं कारलं. तर मी वेगळ्या पद्धतीने बनवते, तुम्ही कसं बनवता तेही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. माझी पद्धत थोडीशी वेगळी आहे. बरेच जण तसे बनवत पण असतील आणि कोणी कोणी बनवत नसेल, ते मला माहीत नाही. पण असं तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा, खरंच खूप छान लागते. आणि मेन म्हणजे सांगू का, माझी आज इतकी इच्छा होते ना, म्हणजे इतकी छान अशी गुरुपौर्णिमा साजरा करायची होती माझी. मला स्वामींना खूप छान असं करायचं होतं सगळ्या गोष्टी. पण काय सांगू, मला पिरियडचा एक तर 3रा दिवस आणि त्यात मला काहीच करायला जमलेलं नाही आहे. त्यासाठी माझा मूड इतका ऑफ झाला आहे ना, खरं सांगते. माझी इच्छाच नाही राहिली. मला खरं सांगते, केंद्रात सुद्धा मला आज जायचं होतं स्वामींच्या गुरुपौर्णिमा विशेष. मी त्यासाठी माहिती ना तुम्हाला 21 दिवसाचं आपलं स्वामीचं नाम जपाचं मी वही पण केलेली होती, की बाबा गुरुपौर्णिमेपर्यंत मस्त असं आपलं करूया. पण माझं बघा ना, का असं झालं मला माहीत नाही. पण मला खरंच खूप इच्छा होते. पण असो, जाऊ द्या, आता काही गोष्टी असतातच, जाऊ द्या. तर माझे म्हणजे 5 दिवस झाल्यावर मी जाणार आहे स्वामींच्या केंद्रामध्ये. तर काय नाही, गुरु आपला हा कायम आपल्यासोबतच असतो. फक्त आज कसं आहे, गुरुपौर्णिमा होती आणि आज थोडं जरा वेगळं वैशिष्ट्य असतं, त्यामुळे आज माझी करायची इच्छा होती, मस्त जायची इच्छा होती केंद्रामध्ये वगैरे, पण नाही झालं. असो, तर हे बघा, मी तुमच्यासोबत कारल्याची रेसिपी शेअर करते. तर सगळ्यात पहिलं तरी हे बघा, कारल्याला मस्त असं कट करून घेतलेलं आहे. त्यातले मी बिया शक्यतो काढत नसते, तशीच मी टाकत असते. मला ना बिया कारल्याच्या भाज्यामध्ये आवडतात, मस्त लागतात, एकदम क्रिस्पी होतात. आणि फोडणीमध्ये ना फक्त जिरं टाकलेलं आहे तेलामध्ये, आणि त्यानंतर कोथिंबीर आणि लसूण, भरपूर असं थोडं लसूण घेतलेलं आणि कोथिंबीर घेतलेलं. अद्रक नव्हतं माझ्याकडे, त्यामुळे फक्त ते दोन्ही मी कुटून घेतलेले, बरं का, मिक्सरमध्ये नाही लावलं, कुटून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये. आणि त्यानंतर टोमॅटो घेतलेला एक छोट्या साईजचा. त्याला सगळं तेलामध्ये छान असं आता मी परतायला ठेवलेलं आहे स्लो गॅसवर. तोपर्यंत आता मी कारले जे आपण हळदीच्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत, कारण की त्याने ना त्यातला जो कडूपणा असतो ना, तो थोडा कमी होत असतो. आणि खरं सांगते, आजचं कारलं जे इतकं भारी झालं आहे ना, म्हणजे अजिबात कडू झालेलं नाही आहे आणि इतकं टेस्टी झालं आहे ना, खूपच म्हणजे पोरंसुद्धा आपले लहान आवडीने खातील. खूप छान झालं आहे. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा माझ्या बोलण्यावर, आणि कसं झालं तेही मला नक्की सांगा मला. तर हे बघा, मी हळदीचं पाणी केलेलं, त्यामध्ये थोडं लिंबू पण पिळालं होतं, बरं का. मी लिंबू पिळलेलं आणि हळदी टाकलेलं, मीठ टाकलं नाही. मीठ पण टाकत असतात, पण माझ्या लक्षात नाही राहिलं, त्यामुळे मी मीठ नाही टाकलेलं. तर हे बघा, छान असं ना पिळून घ्यायचं आहे ते पाणी आपल्याला. आणि पाणी पिळून झाल्यानंतर ना आपल्याला काय करायचं, त्या तेलामध्ये ना थोडं तेल ना कारल्यामध्ये थोडं जास्त ठेवायचं, जास्त म्हणजे इतकं पण नाही, बरं का, नॉर्मलीच ठेवायचं आहे. आणि त्या तेलामध्ये ना आपल्याला एक 4 ते 5 मिनटं परतून घ्यायचं आहे, कारण की त्यातलं जे पण काही तेल असेल ना, पाणी असेल ना, ते सुकून जायला पाहिजे. तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात. तर हे बघा, त्यानंतर ना आपले जे पण घरात बेसिक मसाले असतात ना, ते आपल्याला टाकायचे आहेत. तर सगळ्यात पहिलं तर हळदी पावडर थोडीशी टाकलेली आहे, लाल चटणी पावडर टाकलेली आहे, आणि आपला जो एसूर असतो ना, तो सुद्धा टाकलेला आहे चवीनुसार. आणि सगळं टाकून व्यवस्थित असं आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता तुम्ही बघू शकता, व्यवस्थित असं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स करून झाल्यानंतर ना
आणि आता ते सगळं टाकून झाल्यानंतर ना आपल्याला त्यात थोडं शेंगाचं कूट पण टाकायचं आहे बरं का. आणि इतकं भारी होतं ना, एकदम साधं सिंपल आहे बघा, झटपट पण बनतं आणि सकाळी गडबडीमध्ये ना लवकर पण होतं, काय वेळ लागत नाही बघा. तर आता इथं बघू शकता व्यवस्थित आता शेंगाचं कूट टाकून ना मी मिक्स करून घेत आहे छानपैकी. आणि ते मिक्स करून झालं की त्यानंतर ना आपल्याला पाणी वाटायचं आहे. तर तुम्हाला जसं म्हणजे ग्रेव्ही हवी असेल थोडी जास्त तर तुम्ही पाणी वाटू शकता. मला सुक्कं करायचं होतं टिफिनसाठी, त्यामुळे मग मी थोडंसंच पाणी टाकलेलं आहे. आणि त्याला आपल्याला ना झाकून ठेवायचं आहे बरं का. आणि मीठ टाकायचं आहे चवीनुसार. आणि त्यानंतर ना जे मेन सिक्रेट आहे ना माझं कारल्याच्या भाजीमध्ये ते म्हणजे गूळ. तर मी 1 चम्मच भरून मोठा ना गूळ टाकलेला आहे बरं का त्यामध्ये. खरं सांगते इतकं छान लागतं आणि तुम्हाला गोड अजिबात लागणार नाही. म्हणजे कसं होतं ना, बॅलन्स होतात. तर जे कडू कसं असतं ते कडूपणा ना आपलं गोड टाकलं ना त्यात तर ते थोडं बॅलन्स होतं आणि भाजी 1 नंबर बनते बरं का. खूप छान होते. तुम्ही टाकतात का नाही मला नक्की सांगा. आणि मला अशी भाजी खूप खूप खाऊ वाटत होती खूप दिवसापासून, म्हणून म्हटलं चला आज बनवूनच देऊया आणि तुमच्यासोबतही शेअर करूया म्हणलं. तर आता तशीच भाजी केलेली आहे. त्यानंतर ना बघा किचनवर भरपूर असा पसारा झालेला होता, तो सुद्धा व्यवस्थित असा आता मी आवरून घेत आहे. त्यानंतर त्याला अँड आम्हाला टिफिन भरल्यानंतर ना बॉटलसुद्धा खाली करून द्यावी लागते, त्यामुळे ती पटकन आवरून घेतलेली आहे, ती पण खाली करून ठेवली. आणि बघा तेल ॲटोमॅटिकली सुटतं बरं का, ज्यावेळेस आपली भाजी शिजते ना त्यावेळेस तेल सुटतं. त्यानंतर ना त्याला आपल्याला ना 10 मिनटं तरी फक्त स्लो गॅसवर ठेवायचं आहे आणि मस्त होतं. आणि भाकऱ्या बनवायच्या आहेत, तर मी आज भाकऱ्या बनवल्या आहेत टिफिनमध्ये त्यांच्या, कारण की म्हणलं वेळ पण होता आणि पोळ्यांचं पीठ मळा नंतर ना खरा वेळ जातो नाही का. आणि आज थोडं 6ला उठली, नाही तर मी कसं 5ला उठली की आरामशीर होतं सगळं, पण आज उठलायला पण थोडं उशीरच झाला, त्यामुळे सगळ्या गोष्टीत उगाच लेट नको व्हायला म्हणून भाकऱ्याच टाकल्या. आणि भाकरी पण खूप छान लागत होते बरं का कारल्यासोबत. तर मस्त अशा तर बघा मी भाकऱ्या करून घेणार होते. त्याचबरोबर आरव मयंकला पण आज आरवला पण मी ग्रीटिंग कार्ड बनवून दिलेलं रात्री, ते तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये, ते तुम्ही नक्की चेकआउट करा. इतकं सुंदर असं मी ग्रीटिंग कार्ड बनवून दिलं आहे ना, म्हणजे तब्बल मला 3 तास लागलेले त्याला ते ग्रीटिंग बनवून देण्यासाठी. मस्त झालेले एकदम, ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे, ते तुम्ही नक्की बघा. त्यानंतर ना आता इथं आरवला म्हणलं जरा देवबत्ती कर बाळा, कारण की मला तर चालत नव्हतं, नाही तर मी आज छान अशी पूजा करणार होते, मस्त हळदी लेपन वगैरे करणार होती, पण सगळं माझं राहून गेलं त्या प्रॉब्लेममुळं. पण आता काय आहे, ते नैसर्गिक आहे सगळ्या गोष्टी, आपण सांगून करून म्हणजे काय उपयोग नसतो नाही का त्या गोष्टीचा. ज्या गोष्टी व्हायच्या ते होतच असतात, त्यामुळे मग जाऊ द्या असू द्या म्हणलं. मग त्याला तेवढंच सांगितलं, पण काय त्याला माचीस पण जळत नव्हते, त्यानंतर तो गॅसवर प्रयत्न करत होता, त्याचं पण होत नव्हतं. आणि त्याला मग मी ब्रेड आणलेले ह्यांनी, मग ते ब्रेड गरम केले, त्याला ना ब्रेड जाम दिला आरवला खायला. आणि मला म्हणला टिफिनला पण ते दे, आणि पोरांना ना हे असलं काय आवडत नाही, कारलं बिरलं भाकरी वगैरे, त्यामुळे मग त्याला ब्रेड जामच दिलेला टिफिनमध्ये सुद्धा. तर आता ब्रेड वगैरे छान असं तूप लावून मी भाजून घेत आहे, त्याला दोन्ही पण तुपाने छान असे भाजून घेतलेले आहेत. आणि एकाला मी ना मस्त असं त्याला जाम लावून त्याला इथंच देणार आहे खायला, की सकाळी सकाळी जाताना नाही का खायला. लंच टाईम थोडा उशीरच असतो, त्यामुळे त्याला सकाळी जेवढं होईल तेवढं माझ्याकडनं मी बनवून देत असते त्याला, काही पण नाही का थोडंफार. आणि इथं बघा तो पूजा चालू आहे त्याची पण करत असतो, त्याला सांगत असते. आपण जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत ते कशी काय शिकणार नाही का, आपण सांगू तेव्हा तर ते शिकणार सगळ्या गोष्टी. त्यामुळे माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं मी त्यांना सांगायचा शिकवायचा प्रयत्न करतच असते. आणि त्यांना लहानपणापासूनच आपण ह्या सगळ्या गोष्टी सांगितलं केलं तरच ते करतात. नंतर ना मग मोठे झाले की एकदम मग त्यांच्या आपल्या हातात नसतात ते मेन म्हणजे, त्यामुळे आतापासूनच त्यांना शिकवायचं सगळ्या गोष्टी. आणि आरव करतो पण बरं का, सगळं करतो, त्याला सांगितलं ना सगळं ऐकतो. मयंक पण ऐकतो, त्याचा काय प्रश्नच नाही आहे. तर आज झालेलं आहे बघा, मस्त अशा तर भाकऱ्या करून घेतल्या. आता माझ्या भाकऱ्या तुम्ही बघा किती मस्त असे होतात, मस्त असे टम फुगतात, काही न टाकतात लोक नाही का, गरम पाणी टाक हे टाक, मी तसलं काहीच नाही टाकत. मेन म्हणजे आपली ज्वारी चांगली असली की भाकऱ्या 1 नंबर होतात बरं का. तर ही ज्वारी ना मी दीदीकडनं सोलापूरवरूनच मागवली होती आणि खूप छान आहे ही, तर म्हणजे मम्मीने पण मागवली आहे सोलापूरवरूनच, मग तिने येताना घेऊन आलेली आणि ह्यावेळेस दीदीने पण मला पाठवलेली आहे. तर त्याचीच मस्त अशी मी बनवणार आहे. तर आता इथं बघू शकता तुम्ही मस्त असे झालेले आहे आपली भाकरी. तर हे ह्यांना टिफिनला फक्त 1 भाकरी बस होत असते, जास्त नको म्हणतात ते टिफिनला. एक तर 2 चपात्या आणि 1 भाकरी, म्हणजे असंच असतं त्यांचं, चपात्या असली की 2च आणि भाकरी असली की 1च, कारण की 1 भाकऱ्यामध्ये ना पोट भरून जातं बरं का. आणि माझी भाकरी कशी असते थोडी मोठीच असते, ते तुम्हाला असं लांबून दिसत असेल लहान, पण मोठी असते माझी पण भाकरी. आणि बघू शकता आपलं कारलं मस्त असं सुक्कं झालेलं आहे, खूप मस्त झालेलं बरं का, टेस्टी झालेलं एकदम, मला तरी खूपच आवडलं.
आता ह्यांचं मला माहीत नाही, आता आल्यावरच कळेल कसं झालं आणि कसं नाही. मग मी ह्यांना सांगितलं काकडी पण थोडी कापून द्या म्हणलं तुम्हीच, मला एक तर वेळ पण होत होता आणि त्यांनासुद्धा वेळ होत होता, खूप 7 वाजले होते त्यामुळे. आणि सकाळची इतकी धावपळ असते ना, खूप म्हणजे खूपच. तर आता बघू शकता 2 एक्स्ट्राचे पण मी करून ठेवलेले होते भाकऱ्या. आणि इथं काकडीसुद्धा त्यांनी कट करून दिलेली आहे, तेच मी टिफिनमध्ये भरलेली आहे. आणि इथं बघू शकता तुम्ही झालेलं आहे माझं. आणि परत मी किती 2 ते 3 भाकऱ्या केलेल्या आहेत, बाकी चौथीनं थोडंसंच ठेवलेलं. आणि ह्यांचं आता टिफिन झालेलं आहे तयार. मयंकला पण आरवला पण मला सोडायला जायचं, तर हा व्हिडिओ आजचाच आहे बरं का, आजचा सकाळचाच व्हिडिओ आहे, त्याला मी एडिटिंग करून सोडत आहे. जेवढं होईल तेवढं मी आजचेच व्हिडिओ जे आपले कंटिन्यू चालू असतात तेच मी सोडायचा प्रयत्न करत असते. कारण की कसं आहे ना, आपलं दररोजच्या डेली अपडेट असले की जरा बरं वाटतात नाही का. त्यामुळे मी जसं होईल तसं माझा प्रयत्न करत असते. थोडा वेळ होत असतो पोरांना बघून, सगळ्या गोष्टी करून, घरातले कामं असतात, सगळ्या गोष्टी बघून करावे लागतात. आणि माझी हौस आहे, मला इच्छा म्हणजे नाही का, माझी इच्छा असते ह्या सगळ्या गोष्टी करायच्या म्हणून मला करू वाटतात. त्यानंतर आज गुरुपौर्णिमा होती, त्यामुळे आरोला सांगितलं नमस्कार करायचं. मम्मी पप्पा सगळ्यात पहिला आपले गुरु असतात, त्यांना शिकवल्याशिवाय आपल्याला त्यांना माहीत नसतं. तर आता मी चालली आहे आरोला घेऊन. स्कूलला उशीर झाला आहे भरपूर, 7 वाजून गेलेले आहेत बघू शकता, 7:15 होत आले. बापरे, खूप उशीर झाला आज. आता मी चालले, पाऊस पण चालू आहे. तर आरवला सोडून आल्यानंतर ना थोडा वेळ मी मयंकपाशी आराम केला, थोडंशी त्याशी बोलली, गप्पा मारली. आणि त्यानंतर मग मी माझं चालू केलेलं आहे आपला बिछाना वगैरे उचलायचं काम. कसं आहे ना, म्हणजे बेडवर झोपायला काय प्रॉब्लेम नाही आहे, खाली झोपलं की पोरांना जागा इतकी लागते ना, म्हणजे अख्खं ते घर फिरत असतात. आणि बेडवर टाकलं ना अख्खं म्हणजे एकाच्या दुसऱ्यावर पडलेले असतात ते, त्यामुळे ना डायरेक्ट खालीच टाकतो. म्हणजे कसं आहे ना, त्यांना निवांत म्हणजे जागा भेटते, हिंडायला फिरायला जाऊ दे म्हणतो, म्हणून खाली पण मस्त वाटतं तसं झोपायला, सवय आहे नाही का आपली. मग तेच आता बिछाना वगैरे काढून घेत आहे मी. आणि हे काही कॉमनच आहे, आपलं जे आहे ते मला दाखवायला काहीच लाज वाटत नाही. आणि त्यात लाजायचं तर काही प्रश्नच नाही आहे, कारण की सगळ्यांच्या घरात ह्याच सगळ्या गोष्टी असतात नाही का. मग तेच आता बघा मी बिछाना सगळा व्यवस्थित असं घडी घालून घेणार आहे. घडी घालून सगळ्या जिथल्या तिथं व्यवस्थित असं ठेवून देणार आहे. कारण की एकदा जर आपण सकाळी कामं केलं ना, नंतर आपल्याला एवढं टेन्शन नसतं, लोड नसतं. त्यामुळे सकाळी जेवढं होईल तेवढं व्यवस्थित कामं करून ठेवायचा प्रयत्न करत चला. म्हणजे ते पण कसं आहे, आपल्यालाच लोड होत नाही, दिवसभरासाठी आराम असतो. आणि तरी पण पोरं आले की घाण करतात, त्यांना ते कामच आहे. पण आपलं पण काम आहे की आपल्याकडनं पण जेवढं होईल तेवढं आपण कंटिन्यू करत राहायचं व्यवस्थित असं. तर आता इथं बघू शकता चटई वगैरे पण मी उचलून घेतलेले आहे. त्यानंतर ना घरातले भरपूर असे बेसिक पण असतात कामं बरं का. सगळ्या गोष्टी शूट करता येत नसतात, जेवढं होईल तेवढं मी शूट करत असते. कारण की सगळ्या गोष्टी शूट करायचं म्हणलं की त्या शूटिंगमध्ये सुद्धा भरपूर वेळ जातो असे. म्हणजे कारण की सारखं आपल्याला कॅमेरा अँगल इकडून तिकडून, मग तुम्हाला पाहायला असेल तर मी ना बिहाइंड पण एखादा व्हिडिओ घेऊन येईल, तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये घेऊन येऊ का, म्हणजे तुम्हाला कळेल किती स्ट्रगल असतं. म्हणजे 10 वेळेस आपल्याला कॅमेरा इकडून उचलून इथे ठेवाय, तिथून ठेवाय, असं म्हणजे असं होत असतं बरं का. खूप मेहनत असते. त्यामुळे तुमचा एक लाईक खूप खूप म्हणजे आम्हाला प्रेरणादायक ठरतो आणि खूप छान वाटतं बरं का. लाईक केलं, कमेंट केली ना छानशी, खूप छान वाटतं. त्यामुळे करत चला आणि असं छान छान सपोर्ट ठेवा. आणि सगळ्यांना माझ्याकडनं गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा खरंच तुमचे मी किती पण आभार मानले तरी कमीच आहे, कारण की तुमच्याकडनंच मला भरपूर गोष्टी शिकायला मिळत असतात. तुम्ही चांगलं सांगतात, वाईट सांगतात, म्हणजे कोणी वाईट बोललं तरी पण मी ते इग्नोर करत असते. दुसरे सांगतात की इग्नोर मारायचं, म्हणजे सगळ्या गोष्टी मी तुमच्याकडनं शिकते. घरातले आपले आई वडील, आणि मेन म्हणजे ठीक आहे माझा नवरा कसा पण असला तरी पण त्याच्याकडं पण मी भरपूर गोष्टी शिकल्यात. पण मी त्याला तर काय बोलली नाही आहे, पण एक सांगते नाही का, मी त्याच्याकडनं पण भरपूर गोष्टी शिकलेल्या आहेत आणि मला त्या गोष्टीचा आहे ठीक आहे, ते तुम्हाला मी पुढं कधीतरी सांगेल, शेअर करेलच. मी त्यांच्याकडनं कधी काय काय शिकलेले आहे काय नाही सगळं सांगेल तुम्हाला मी. त्यामुळे तुम्ही व्हिडिओच्या एंडिंगवर तर माझ्या नक्की राहत जा. आणि तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी घेऊन येईल, बघेल जमेल, मग जमलं तर मी घेऊनच येईल. माझ्याकडनं काय काय गोष्टी शेअर होत आहेत तेवढ्या मी करेलच, कारण की सगळ्या गोष्टी विचारपूर्वक करावे लागतात. फॅमिली बघते, सगळे बघतात, त्यामुळे. आणि तसं तर मला कुणाशी काही एवढं हे नाही आहे, पण तरी पण नाही का एक असतं टेन्शन आपल्याला, असो. त्यानंतर ना बघा झाडू मारून घेतलेला आहे, बाहेर स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. पोराने ना काल रात्री थोडा कचरा केलेला बाहेर, आणि तुम्हाला बरं वाटत नाही. दरवाजासमोर आपण स्वच्छता ठेवली की घरात लक्ष्मी येते नाही का. त्यामुळे जेवढं होईल तेवढं मी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतच असते. तर आता इथं बघू शकता
मयंकला पण तयारी करून दिलेली आहे. त्याला दूध बिस्किट वगैरे दिलेलं खायला, त्याने पण खाल्लेलं आहे. त्यानंतर मी कपडे वगैरे धुवूनसुद्धा बाहेर ठेवलेले आहेत, ते पण मला सुकवायचे आहेत. तो पूर्वी त्याला म्हणलं तयार करून देऊ, मग त्याला तयार करून देत आहे मी. आणि माझी थोडीशी मला तयारी करायची होती. माझी काही तयारी नसते बरं का, फक्त साधं सिंपल आपले केस विचरायचे दररोजचे. आणि एक मी सिरम बनवलं आहे. सिरम म्हणजे आपलं एक टोनर टाईप बनवलेलं आहे, पण इतकं इफेक्टिव्ह आहे ना, खरं सांगते खूप छान आहे. करेल तुमच्यासोबत एखाद्या दिवशी शेअर. ते मला पहिला रिझल्ट आले ना, मग मी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि त्यानंतर ना मयंकला बघा मी माझी तयारी केलेली आहे. आणि त्यानंतर ना मयंकलासुद्धा आता सॉक्स शूज मयंकला सगळं लागतं बाबा करून. त्याला पण सांगितले मम्मीचे पाय पडायचे, आज गुरुपौर्णिमा आहे. त्याला सांगून त्याला शाळेत पण गेल्यावर म्हणलं पहिला मॅडमला गुरुपौर्णिमेच्या हे करायचं म्हणलं. त्याला ग्रीटिंग बनवून दिलं मयंकलासुद्धा. आज त्याचे पण मी टाकलेले आहेत व्हिडिओ, टाकणार आहे. टाकले नाहीत, संध्याकाळी टाकेल ते मी बहुतेक. तर बघा असं केलेलं आहे. मस्त अशा आता कपडे धुवून सगळे सुकवलेले आहेत. त्यानंतर वेळ पण झालेला भरपूर, असं 9 वाजलेले. आणि मयंकला आता मला घेऊन जायचं आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. बाय, टेक केअर, काळजी घ्या.